नमस्कार. स्वाद अनोखातर्फे तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आमरस, पुरी, बटाट्याची भाजी आणि मसाले भात कसं करणार आहोत ते पाहणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. 1 चमचा मी इथे रवा टाकलेला आहे. 1 चमचा डाळीचे पीठ, चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे. 2 पळी गरम केलेलं तेल मी ह्यात घालत आहे. ते चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं आहे. तेल थोडं थंड झालं की आपण ते सर्व तेल सगळ्या पिठाला लागलं गेलं पाहिजे म्हणून पाणी न घालता थोडंसं 2 मिनटं एकजीव करून घेणार आहोत. आता त्यात हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण एकत्र मळून घेणार आहोत. पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. घट्टसर पीठ मळायचं आपल्याला पुऱ्यांकरता. आणि रवा आणि डाळीचं पीठ टाकल्यामुळे रव्यामुळे पुरी छान फुगते आणि डाळीच्या पिठामुळे ती खुसखुशीत होते. हे पीठ छान मळून झाल्यानंतर आपण एक 10 ते 15 मिनटं हे झाकण लावून साईडला ठेवून देणार आहोत. आता आपण बटाट्याची भाजीची तयारी करणार आहोत. त्याकरता मी इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 5 मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेत आहे. त्यानंतर इथे मी 10 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते आता मी सोलून घेते. सोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत. चौकोनी छान काप करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे बटाटे माझे इथे काप करून झालेले आहेत. कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे. त्यात 1 चमचा मी जिरे मोहरी टाकलेली आहे. 1 बारीक चिरलेला कांदा, आपण मगाशी जे वाटण मिक्सरमध्ये काढलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे. मी 1 चमचा वाटण साईडला ठेवलेलं आहे त्यातलं. यात 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. ते छान एकत्रपणे मिक्स करून घेऊन आता कांदा आपला मऊ होईपर्यंत हे मी 3 ते 4 मिनटं झाकून ठेवत आहे. जेणेकरून कांदा पण मऊ होईल आणि आपली हिरवी मिरची जी आपण कच्ची घातलेली आहे तीही छान शिजेल, म्हणजे त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. आता हे मी ह्यामध्ये बटाटा जो आपण मगाशी कापला होता तो घालून घेत आहे आणि छान प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला बटाटा असा छान मिक्स झालेला आहे मसाल्यामध्ये. आता आपण ते झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं वाफून घ्यायचं आहे. आता हा बटाटा आपण 3 ते 4 मिनटं वाफून घेतलेला आहे. आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण इथे मसाले भाताची तयारी करत आहोत. त्याकरता मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं आहे. 1 चमचा जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. 1 तमालपत्र, थोडे खडे मसाले टाकलेले आहेत मी 2-2, 3-3, वेलची, लवंग आणि काळी मिरी पण घातलेली आहे मी. दोन ते 3 मिनटानंतर मी इथे 1 बारीक चिरलेला कांदा घालत आहे. थोडेसे शेंगदाणे घातलेत. 1 बारीक चिरलेला बटाटा, गाजर आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे इथे मी. आता ते छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्यासोबत मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आपण मगाशी जे बटाट्याला वाटण केलं होतं मिक्सरमध्ये ते 1 चमचा मी ठेवलं होतं तेही इथे घालून घेतलेलं आहे. त्यानंतर 7 ते 8 मी इथे काजू टाकलेले आहेत अख्खे. ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी त्यात 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि एकदम थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, जास्त नाही. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले सगळे पदार्थ थोडेसे शिजले गेले पाहिजे म्हणून मी हे 3 ते 4 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप छानपैकी हे मऊ झालेले आहेत. त्यात मी 1.5 पेला तांदूळ घातलेले आहेत धुवून. ते सर्व मिक्स झाल्यानंतर मी 3.5 ते 4 पेले मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तेही मी ह्यात घालून घेत आहे. गरम पाणी घालायचं, त्याच्यामुळे मसाले भात पटकन होतो आपला शिजून.
आता हे छान मिक्स केल्यानंतर मी हे बारीक गॅसवरती एक साईडला ठेवत आहे, दुसऱ्या गॅसवरती। आता आपण इथे पुऱ्या करायला घेऊया। जे पीठ मगाशी मी भिजवलं होतं ते छानपैकी भिजलेलं आहे, असे त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। गोळे केल्यानंतर मी इथे पीठ वापरत नाही पुऱ्या तळताना, कारण पीठ वापरलं तर आपली तेल जे असतं ते खराब होतं, म्हणून मी ते थोडंसं तेल लावून लाटून घेतलेले आहेत। आणि ते मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यात आपण ही पुरी सोडून घ्यायची आहे आणि पुऱ्या नेहमी मीडियम गॅसवर तळायच्यात। थंड तेल असेल तर आपल्या पुऱ्या फुगत नाहीत, म्हणून तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे। अशा प्रकारे मी इथे सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता पुऱ्या किती छान प्रकारे फुगलेल्या आहेत। तर माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। तोपर्यंत माझा इकडे दुसऱ्या साईडला मसाले भातही तयार आहे। त्यात मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे। इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। अशा प्रकारे आपला आमरस, पुरी, बटाट्याची भाजी आणि मसाले भात तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।